नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळगे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आणि डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणजे नशामुक्ती स्पेशलिस्ट किंवा व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून मी गेली 20 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. तर आज मी तुमच्यासमोर उभा आहे ते म्हणजे निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्र हे इतर व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा वेगळे कसं काम करते याबद्दल डिस्कशन करण्यासाठी. म्हणजे आमचं जे सेंटर आहे निर्मल हॉस्पिटल डी ॲडिक्शन अँड रिहॅब सेंटर हे इतर सेंटरपेक्षा कशा पद्धतीनं ट्रीटमेंट देत आहे आणि इतर सेंटरपेक्षा आमच्या सेंटरचे वैशिष्ट्य कोणते आहेत हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे. तसे पाहिलं तर प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्राची ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि त्यामुळे कोणत्याही व्यसनाची जर ट्रीटमेंट द्यायचं जर आपण ठरवलं तर सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाची गरज ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच कोणत्याही व्यसनाची ट्रीटमेंट ही सायकॅट्रिस्टकडून जर झाली तर रिझल्ट हा चांगला मिळण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे जर आपल्याला एखादं सेंटर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे की नाही हे कसं ओळखावं, तर प्रॅक्टिकली जर विचार केला तर कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सायकॅट्रिस्टची व्हिजिट रेग्युलर आहे का, ते रेग्युलर येत आहेत का महिन्यातून एकदा येतात का, त्यांचं नाव फक्त बोर्डवर आहे पण ते व्हिजिट करत नाहीत. तर या सर्व गोष्टींचा आपण नक्कीच अभ्यास केला पाहिजे आणि स्टडी केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून नातेवाईकांना किंवा पेशंटना हे कळणं महत्त्वाचं आहे की ते सेंटर सायकॅट्रिस्ट मार्फत चालते की चालत नाही. हे सांगण्याचा महत्त्वाचा हेतू असा की बरेच जे सेंटर्स आहेत जे व्यसनमुक्ती केंद्र म्हणून बऱ्याच राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे आपण पाहतोच. तर ही जी सेंटर्स असतात ती बऱ्यापैकी जर बघितलं तर ते NGO मार्फत किंवा कुठल्या तरी संस्थेमार्फत ती चालवली जातात किंवा सोशल वर्कर मार्फत ते चालवली जातात. त्यामुळे अशा सेंटरमध्ये सायकॅट्रिस्टचा रोल हा कमी असतो किंवा कमी इन्व्हॉल्व असतात आणि त्यामुळे अशा सेंटरमध्ये माइल्ड केस किंवा सौम्य लेवलचे केसेस जे असतात किंवा सौम्य लेवलचं जे ॲडिक्शन आहे अशा पेशंटचेच या सेंटरमध्ये इलाज केला जातो. मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे आपण ॲडिक्शनचे ग्रेड केले. सौम्य, मध्यम आणि तीव्र लेवलचे जर ग्रेड केले तर सौम्य लेवल म्हणजे माइल्ड लेवलचे जे असतात ते NGO किंवा संस्थेमार्फत चालवलेल्या सेंटरमध्ये त्याचा इलाज केला जातो. मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे मध्यम ते तीव्र लेवलचे जे ॲडिक्शन असतात, जे व्यसनाचा जो आजार असतो, अशा आजारासाठी मॉडरेट टू सिव्हिअर केसमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा व्यसनमुक्तीचं हॉस्पिटल किंवा सायकॅट्रिस्टच्या हॉस्पिटलमध्ये इलाज जर झाला तर रिझल्ट हा चांगला अपेक्षित असतो. त्यामुळे ओव्हरऑल हे लक्षात घेणं जरुरी आहे की सेंटर डी ॲडिक्शन सेंटर असेल, व्यसनमुक्ती केंद्र असेल, व्यसनमुक्तीचं हॉस्पिटल असेल तर सायकॅट्रिस्ट तिथे रेग्युलर येतात का, भेटतात का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आमचं जे निर्मल हॉस्पिटल डी ॲडिक्शन आणि रिहॅब सेंटर आहे हे सायकॅट्रिस्ट मार्फत चालवलेलं सेंटर आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 4 ते 5 सायकॅट्रिस्टची टीम आहे आणि आम्ही त्यामुळे जेव्हा केव्हाही पेशंट हे OPD बेसिसवर येतात किंवा ॲडमिट केले जातात तेव्हा सायकॅट्रिस्ट हे पेशंट रोज तपासतात आणि रोज त्यांची व्हिजिट असते. इतर सेंटरमध्ये जर विचार केला NGO मार्फत किंवा संस्थेमार्फत जर जे चालवले जातात त्यांच्यामध्ये सायकॅट्रिस्ट 15 दिवसातून किंवा महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून येत असतात. सर्व सेंटरमध्ये असं होतं असं नाही, पण बऱ्यापैकी NGO मार्फत किंवा सोशल वर्कर मार्फत जे चालवलेले सेंटर असतात तिथं सायकॅट्रिस्टची व्हिजिट किंवा फ्रिक्वेन्सी कमी असते. आणि एक मजेशीर बाब अशी आहे की आम्ही आमच्या सेंटरमध्ये 4-5 सायकॅट्रिस्ट आहेत. आम्ही पेशंटना रोज सकाळी, दुपारी, रात्री गरजेनुसार आम्ही पाहतो. म्हणजे जवळजवळ रोज सायकॅट्रिस्टची व्हिजिट असते पेशंट तपासण्यासाठी. तरीही आम्ही 100% रिझल्ट देऊ शकत नाही. आमचा सक्सेस रेट हा 88 to 92% आहे. पण 8% पेशंटना आम्ही 100% म्हणजे इम्प्रूव्हमेंट देऊ शकत नाही, कारण याची बरेच कारणं आहेत. माझा पुढचा व्हिडिओ याबद्दल आहेच की जिथे 8% किंवा 10% पेशंटना सक्सेस मिळत नाही आमच्या हॉस्पिटलमध्ये. तर फेल्युअर होण्याची काय कारणं आहेत याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आहे, तो आम्ही नक्कीच तुम्हाला शेअर करत आहोत. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की सायकॅट्रिस्ट मार्फत चालवलेल्या सेंटरमध्ये रिझल्ट हा इतर सेंटरपेक्षा नक्कीच चांगला असतो.
हे निर्मल हॉस्पिटल डी ॲडिक्शन रिहॅब सेंटर आहे. हे सध्या 150 बेडचं झालेलं आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांशिवाय पेशंटला ठेवू शकतो आणि नातेवाईकांना जर राहण्याची इच्छा असेल तर पेशंटसोबत नातेवाईक पण राहू शकतात. म्हणजे विथ रिलेटिव्ह आणि विदाऊट रिलेटिव्ह या दोन्ही फॅसिलिटी आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. हे नवीन निर्मल हॉस्पिटल डी ॲडिक्शन रिहॅब सेंटर आहे. हे जवळजवळ 3 एकरमध्ये विखुरलेलं आहे. त्यामुळे प्रशस्त त्याला पेशंटला खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे. अतिशय वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक्झिक्युटिव्ह रूम, स्पेशल रूम, डिलक्स रूम किंवा जनरल वॉर्ड अशा वेगवेगळ्या पद्धतीने पेशंटना ॲडमिट करण्यासाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध आहेत. याशिवाय अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंट जेव्हा इमर्जन्सी म्हणून ॲडमिट केला जातो किंवा ॲक्यूट केसमध्ये किंवा ॲक्यूट सिच्युएशनमध्ये जेव्हा ॲडमिट केला जातो त्यासाठी आमच्याकडे स्पेशल ICU आणि HDU या दोन्ही फॅसिलिटी उपलब्ध आहेत. HDU आणि ICU म्हणजे जवळजवळ यामध्ये पेशंट अतिशय सिरियस असतील, मेडिकली त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर अशाही पेशंटना आम्ही ॲडमिट करून ठेवतो. मेडिकली सिरियस असणे म्हणजे काय तर जे अल्कोहोलचे किंवा ॲडिक्शनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये लिव्हरचे प्रॉब्लेम्स असतात. लिव्हर 3ऱ्या स्टेजमध्ये असू शकतं. पोटात पाणी होणे किंवा स्वादुपिंडाला सूज येणे, फुफ्फुसात पाणी होणे असे बरेच मेडिकल प्रॉब्लेम्स या पेशंटमध्ये असू शकतात आणि त्यामुळे जेव्हा केव्हाही व्यसनमुक्तीसाठी जेव्हा पेशंट ॲडमिट होतो त्यावेळी सिच्युएशननुसार त्या पेशंटला HDU किंवा ICUमध्ये पेशंटला ऑब्झर्व करणे अतिशय महत्त्वाचं असतं. आमच्या हॉस्पिटलमध्ये आणखी आम्ही एक VVIP ग्रुपसाठी म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरसाठी किंवा अतिशय VIP लोकांसाठी आम्ही रो हाऊसची पण सोय केलेली आहे. रो हाऊसचे 2-3 बंगले आम्ही अवेलेबल करून देत आहोत, जेणेकरून एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहायचं नसेल आणि त्या व्यक्तीला जर असं वाटलं की मला एक सेपरेट बंगला पाहिजे आणि माझी आयडेंटिटी किंवा माझी ओळख इतर लोकांना कळू नये असं जर त्या पेशंटला वाटत असेल तर त्यासाठी आम्ही वेगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अशा पेशंटना आम्ही एक सेपरेट बंगला किंवा सेपरेट 2-3 रूम असलेला फ्लॅट आम्ही देत आहोत आणि जेणेकरून त्या पेशंटची जी ओळख आहे इतर लोकांना कळू नये आणि त्याचं नाव डिस्क्लोज होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. आणि अशी जर गरज पेशंटला वाटत असेल तर ती पण सोय आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये करून दिलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये आम्ही पेशंटसाठी आणखीन नवीन सोयी उपलब्ध करून देत आहोत, जसं की स्विमिंग पूल असेल, जिम असेल किंवा पेशंटना खेळण्यासाठी सेपरेट क्रिकेट किंवा फुटबॉलचं टर्फ असेल, या पण सोयी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला निर्मल हॉस्पिटल सुरू करून जवळजवळ 18 ते 19 वर्षे झालेले आहेत आणि गेल्या 18 ते 20 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 39,000 पेक्षा जास्ती नवीन पेशंट तपासलेले आहेत. 8,000 पेक्षा जास्ती पेशंटना आम्ही ॲडमिट करून इलाज केलेला आहे आणि ओव्हरऑल रेग्युलर फॉलोअपनं जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्ती पेशंट आम्ही तपासलेले आहेत. निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आम्ही जनजागृतीचे पण कार्यक्रम आम्ही घेत आहोत. म्हणजे शाळेमध्ये किंवा गावामध्ये आम्ही वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम घेत आहोत. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे व्यसन लागल्यानंतर आपण इलाज नक्कीच करू, पण व्यसन लागू नये म्हणून पण काय करू शकतो यासाठी आम्ही जवळजवळ 1500 पेक्षा जास्ती गावामध्ये, खेड्यामध्ये किंवा शाळेमध्ये प्रोग्राम केलेले आहेत, जेणेकरून तरुण पिढीला हा जो व्यसनाचा जो विळखा निर्माण होणार आहे भविष्यामध्ये किंवा व्यसनामध्ये मुलंही अडकू नये यासाठी जनजागृती आम्ही करीत आहोत. थोडक्यात 1500 पेक्षा जास्ती अवेअरनेस प्रोग्राम आमच्या निर्मल हॉस्पिटल टीमकडून झालेले आहेत. हे जे 1500 पेक्षा जास्ती प्रोग्राम झालेले आहेत ते जवळजवळ आम्ही 10 ते 12 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यामध्ये केलेले आहेत. जसे की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर असेल, बेळगाव, विजापूर, बागलकोट किंवा हुबळी, धारवाड असेल, तर अशा वेगवेगळ्या 4-5 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा वेगवेगळ्या दोन्ही राज्यामध्ये आम्ही प्रोग्राम केलेले आहेत. आमच्या निर्मल हॉस्पिटलतर्फे, निर्मल फाउंडेशनतर्फे जे काही उपक्रम होत आहेत गेल्या 20 वर्षापासून त्या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने आणि इतर विविध संस्थांनी आम्हाला वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत. जसे की महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 2014 साली
राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार माननीय राज्यमंत्री संजय सावकारे, सामाजिक न्यायमंत्री श्री शिवाजीराव मोघे आणि प्रसिद्ध अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते देऊन सन्मानित केलं आहे. याशिवाय 2015 साली माजी गृहराज्यमंत्री श्री रमेश बागवे यांच्या हस्ते आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार, बहिणाबाई चौधरी समाजभूषण पुरस्कार, 2016 साली माननीय जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड यांच्या हस्ते अकूज चॅरिटेबल ट्रस्ट व्यसनमुक्ती पुरस्कार, 2017 साली विदेश मंत्रालयाचे सचिव माननीय ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्यवेद फाउंडेशन सांगली वैद्यकीय सेवा पुरस्कार, 2018 साली लायन्स क्लब जत यांच्याकडून व्यसनमुक्ती सेवाश्री पुरस्कार, याशिवाय सकाळ वैद्यकीय सेवा पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार आमच्या निर्मल हॉस्पिटलला, निर्मल फाउंडेशनला मिळालेले आहेत. निर्मल हॉस्पिटलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही स्त्रियांसाठी स्पेशल फिमेल डिॲडिक्शन सेंटर किंवा निर्मल डिॲडिक्शन सेंटर फॉर फिमेल्स असं एक सेपरेट विंग किंवा सेपरेट झोन आम्ही केलेला आहे. आजकाल स्त्रियांच्या मध्ये पण व्यसनाचं प्रमाण आढळत आहे आणि स्त्रियांची प्रायव्हसी राखण्यासाठी जे काही पेशंट ट्रीटमेंट घेण्यास इच्छुक आहेत पण त्यांचं नाव डिस्क्लोज होतं, त्यांची आयडेंटिटी इतरांना कळू शकते, ही भीती फिमेल पेशंटना वाटत असते, स्त्रियांना वाटत असते. त्यामुळे ज्या स्त्रियांमध्ये व्यसनाचं प्रमाण अधिक आहे आणि जे ट्रीटमेंट घेऊ इच्छितात, ओपीडी बेसिसवर घेऊ इच्छितात, तर त्यांना आम्ही सहज आपण ओपीडीवर ट्रीटमेंट देऊच. पण मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे मध्यम ते तीव्र लेवलला ज्यांचं ॲडिक्शन आहे अशा पेशंटना, स्त्रिया ज्या आहेत त्यांना जर ट्रीटमेंटची गरज आहे आणि ॲडमिटची गरज आहे तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल विंग आणि स्पेशल झोन केलेला आहे, जेणेकरून त्यांची प्रायव्हसी ही मेंटेन आपण व्यवस्थित करू शकतो. निर्मल हॉस्पिटल डिॲडिक्शन सेंटरमध्ये आणखी एक महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडिक्शनचा, व्यसनांचा इलाज करतो. बऱ्याच सेंटरमध्ये ह्या सर्व प्रकारच्या व्यसनांचा इलाज केला जात नाही. स्पेसिफिक गोष्टी म्हणजे जसं व्यसनाचा विचार केला तर फक्त दारूची ट्रीटमेंट ते करतात. पण आज व्यसन म्हटलं तर फक्त दारू आणि तंबाखू नाही तर वेगवेगळ्या पदार्थांचं पण व्यसन आपल्याला आढळून येतं. जसे की दारू आणि दारूचे वेगवेगळे प्रकार, अल्कोहोलचे कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं असू शकतं. जसे की बियर असेल, वोडका, व्हिस्की, रम असेल, असे वेगवेगळ्या जे दारूचे प्रकार आहेत त्यांचा इलाज आम्ही करतो. याशिवाय निकोटीन आणि निकोटीन रिलेटेड प्रोडक्ट जसे की तंबाखू, सिगरेट, गुटखा, मावा, खैनी, तपकीर, बिडी, चिलीम, हुक्का, गुडगुडी, सिगार असे सर्व तंबाखूजन्य पदार्थांचा पण आम्ही इलाज करतो. याशिवाय कॅनॅबिस म्हणजे भांग, गांजा, चरस. भांग, गांजा, चरस हे एकाच प्लांटचे 3 वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. याशिवाय ताडी, माडी, ब्राऊन शुगर यालाच हेरोईन आणि अफू म्हणतात, जे पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ते सिल्वर फॉईलचा वापर करून सिगरेटमधून ते ओढतात, कधी कधी इंजेक्शन मार्फत पण ते वापर करतात. याशिवाय अगदी उच्चभ्रू समाजामध्ये नवीन नवीन व्यसने आढळतात जसे की कोकेन, ॲम्फेटामिन, मेफेड्रॉन, एमडी पावडर, LSD म्हणजेच लिसर्जिक ॲसिड, बिटलनट, कॅफेन अशा वेगवेगळ्या व्यसनांचा पण आम्ही इलाज करतो. याशिवाय आजकाल तरुण पिढीमध्ये जिममध्ये जाणारी जी युवा पिढी आहे, कुस्ती खेळणारी जी पिढी आहे, ते टर्मिन नावाचं इंजेक्शन ज्याच्यामध्ये मेफेंट्रॅमिन सल्फेट नावाचं इंजेक्शन ते वापरतात. यांचं पण व्यसन त्या अशा खेळाडूमध्ये आढळतं आहे. याशिवाय झोपेच्या गोळ्या जसं काही अल्प्राझोलॅम, क्लोनाझेपाम, डायझेपाम, लोराझेपाम, मिडॅझोलाम, नायट्राझेपाम, क्लोरडायझोपॉक्साईड. याशिवाय फोर्टविन हे इंजेक्शन ज्याला ब्राऊन शुगर जसे नॅचरल ओपिओइड आहे तसं सिंथेटिक ओपिओइडमध्ये फोर्टविन किंवा मॉर्फिन नावाचं इंजेक्शनचा वापर पेशंटमध्ये आढळतो. याशिवाय काही पेशंटमध्ये आयोडेक्स, झंडूबाम याचा वापर ते ब्रेडमध्ये जॅमसारखा वापर करून खातात आणि त्यामुळे वेगळी नशा चढते. याशिवाय ऑइल पेंट किंवा व्हाईटनर
यांचा ते स्नफिंग करून ते वापर करतात. याशिवाय आजकाल नवीन पिढी वेगवेगळे प्रयत्न करत असतात, जसे की लाल मुंग्यांचा दंश किंवा रेड फायर अँट म्हणतो, स्कॉर्पियन स्टिंग किंवा टोड बाईट असे वेगवेगळे ते प्राण्यांचा वापर करून नशा मिळवण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय गॅम्बलिंग म्हणा, स्नेक बाईट म्हणा, तर यांचा ते वापर करून नशा मिळवत असतात. काही पेशंटना पाल खाण्याची पण एक नशा असते आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांना नशा चढत असते. याशिवाय आजकाल तरुण पिढीमध्ये सोशल मीडिया ॲडिक्शन, जसे की टी व्ही आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, म्हणजे हे सोशल मीडिया ॲडिक्शन पण पेशंटमध्ये दिसत आहे. मोबाईलचा अतिवापर होत आहे आणि त्यामुळे पण ही तरुण पिढी सोशल मीडिया ॲडिक्शनना बळी पडत आहे. याशिवाय लहान मुलांच्यामध्ये वेगवेगळे गेम्स, जसे की पबजी असेल, काही मोबाईल गेम्स असतील, यांचं ॲडिक्शन वाढत आहे. सट्टा, जुगार, मटका असं युवा पिढीमध्ये पण यांचं ॲडिक्शन आढळत आहे. तर आपण ही सर्व जे ॲडिक्शनचे प्रकार आहेत हे सर्व पाहिलेत आणि या सर्व ॲडिक्शनचा इलाज निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही करत असतो. तर इलाज सुरू कधी करतो आम्ही? जेव्हा केव्हाही पेशंट आमच्याकडे येतो आणि मदत मागतो त्यांना आम्ही नक्कीच इलाज करतो. इलाजाच्या पद्धतीमध्ये जर विचार केला तर OPD बेसिसवर, म्हणजे येऊन जाऊन आम्ही पेशंटला औषधं लिहून देतो आणि ट्रीटमेंट देत असतो आणि काही पेशंटना ॲडमिट करण्याची आवश्यकता असते. OPD बेसिसवर जे माइल्ड टू मॉडरेट, म्हणजे सौम्य लेवल ते मध्यम लेवलचे जे पेशंट आहेत त्यांना आपण OPD बेसिसवर ट्रीटमेंट देऊ शकतो. पण जे तीव्र स्वरूपामध्ये ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, सिव्हिअर डिपेंडन्स म्हणतो, मॉडरेट टू सिव्हिअर डिपेंडन्स आहेत, अशा लोकांना ॲडमिट करण्याची आवश्यकता लागू शकते. तर सगळ्याच पेशंटना ॲडमिशनची गरज लागू शकते का? तर नाही. साधारणपणे आमचा एक्सपिरियन्स असा आहे की 2 ते 5% लोकांना ॲडमिट करण्याची गरज लागू शकते. तर कोणत्या पेशंटना ॲडमिट करण्याची गरज आहे? तर ज्या पेशंटना सिव्हिअर डिपेंडन्स आहे, ज्या पेशंटना मानसिक आणि शारीरिक त्रास भरपूर होतो, ज्या पेशंटमध्ये पैशाचं नुकसान जास्ती झालेलं आहे, घरात भांडण वाद करतात, ॲक्सिडेंट झालेला आहे, पोलीस केस झालेला आहे, पोटामध्ये आपण म्हणू शकतो की सिव्हिअर स्टेजमध्ये सिरोसिस झालेला आहे, पोटामध्ये पाणी झालेलं आहे, स्वादुपिंडाला वारंवार सूज येते, म्हणजे क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस होत आहे, न्यूरोपॅथी म्हणजे पायाचे नस किंवा हाताचे नस त्याचे खराब झालेले आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये, ह्या सिव्हिअर स्टेजमध्ये हे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि अशा लोकांना ॲडमिशनची गरज लागू शकते. काही पेशंटना OPD बेसिसवर आपण प्रयत्न करतो पण तरीही सक्सेस मिळत नाही, तर अशा लोकांना ॲडमिट करण्याची आवश्यकता लागू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पेशंटला इलाजाची गरज आहे, पेशंट जर कोऑपरेटिव्ह आहे, पेशंट येत असेल तर OPD बेसिसवर ट्रीटमेंट देऊया. पेशंट येत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते, तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही सांगतो की पेशंटला आणणं जरुरी आहे. पेशंट येत नसेल तर त्याला, तो जेव्हा नशेमध्ये असतो तेव्हा त्याला घेऊन या म्हणून सांगतो, किंवा जबरदस्तीने त्याला पकडून घेऊन या, किंवा कुणाच्या तरी नातेवाईकांची मदत घ्या, पोलिसांची मदत घ्या आणि त्याला जबरदस्तीने आपल्याला घेऊन ॲडमिटच करावं लागू शकतो. काही वेळा पेशंट येतच नाही असं सांगतात, म्हणजे पेशंटला आणणं शक्यच नाही म्हणतात. म्हणजे अशा वेळी आमची निर्मल हॉस्पिटलची टीम एक सेपरेट आम्ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे नातेवाईकांसाठी. जे नातेवाईक पेशंटला ॲडमिट करू इच्छितात पण त्यांना आणण्यासाठी त्यांच्याकडे सोय नाही आहे, त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही, तर त्यांच्या मदतीसाठी निर्मल हॉस्पिटलची टीम पेशंटला घेऊन येण्यास मदत करू शकतात. अशा वेळी नातेवाईकांनी आमच्या टीमला फोन करावं आणि आमची टीम त्यांना कुठेही असेल, महाराष्ट्रात, भारतात कुठेही सांगाल, तिथं आमची टीम प्रत्यक्ष येऊन पेशंटला घेऊन ॲडमिट आपण करू शकतो. निर्मल हॉस्पिटलचा जो ट्रीटमेंटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधं इलाजासाठी वापरणं. आपण सर्वजण ऐकतो की दारूबंदी किंवा नशाबंदीसाठी काही औषधं मिळतात, ती पावडर फॉर्ममध्ये असतात, गुपचूप औषध द्या, पेशंटना न सांगता द्या आणि दारू सुटेल, नशा सुटेल आणि सब नशा का एक ही इलाज, अशी काहीतरी जाहिरात असते, पेपरमध्ये बघतो, टीव्हीमध्ये बघतो. तर लक्षात घ्या, व्यसन सोडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा इलाज केला पाहिजे. पेशंटमध्ये चांगला रिझल्ट अपेक्षित हवा असेल आपल्याला, तर 5 प्रकारच्या औषधांचा महत्त्वाचा रोल आहे. ही कोणत्या प्रकारची औषधं आहेत? तर लक्षात घ्या, दारू बंद झाल्यानंतर किंवा व्यसन बंद झाल्यानंतर जो त्रास होतो
विड्रॉल सिम्पटम्स दिसू शकतात, तर विड्रॉल सिम्पटम्स मॅनेज करण्यासाठी औषधं, म्हणजे नशा बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषधं दिली गेली पाहिजेत. दुसऱ्या प्रकारचं औषध आहे ते म्हणजे नशा होण्याची किंवा त्या दारूची किंवा त्या व्यसनाच्या पदार्थाची आठवण होऊ नये म्हणून, क्रेविंग होऊ नये म्हणून औषधं, याला अँटी क्रेविंग ड्रग्ज म्हणतात. म्हणजे अशी औषधं आपण द्यायची जेणेकरून त्या पेशंटची पिण्याची किंवा खाण्याची इच्छा कमी हळूहळू होऊ शकते. तिसऱ्या प्रकारचा ग्रुप म्हणजे आपण पेशंटला अशी औषधं सुरू करायची, जी औषधं सुरू केल्यानंतर पेशंटनं जर नशा सुरू केली, म्हणजे औषधं चालू असताना जर दारू पिला, तर त्या पेशंटला रिॲक्शन होऊ शकते. म्हणजे त्या औषधानं रिॲक्शन होत नाही, ती औषधं चालू केल्यानंतर पेशंटने जर व्यसन केलं, दारू पिला, तर ती रिॲक्शन होऊ शकते. ह्याला ॲव्हर्जन थेरपी असं म्हणतात किंवा अँटॅब्यूज थेरपी असं आपण म्हणू शकतो. आता चौथा महत्त्वाचा जो ग्रुप आहे तो म्हणजे पेशंट नक्की दारू कशासाठी पितो, व्यसन नक्की का करतो, हे कारण शोधून त्याचा इलाज करणं जरुरी आहे. जवळजवळ 50% जे पेशंट आहेत, 50% लोकांना, व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना कोणता ना कोणता मानसिक आजार असतो. जसे की उदासीनताचा आजार असेल, डिप्रेशन असेल, अँझायटीचा असेल, बायपोलर मूड डिसऑर्डर असेल, स्किझोफ्रेनिया असेल, असे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. आणि 50% लोकांना कोणता ना कोणता मानसिक आजार असतो आणि तो मानसिक आजार शोधून काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या मानसिक आजाराची जर आपण इलाज केला तर नक्की पेशंटमध्ये व्यसनाचा जो इलाज करण्याचा आपला जो टार्गेट आहे, ध्येय आहे, तो अचीव्ह होऊ शकतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये व्यसनाची ट्रीटमेंट करत असताना सायकॅट्रिस्ट मार्फत मानसिक आजाराची पण ट्रीटमेंट होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यसन सुटण्यासाठी मानसिक आजार व्यवस्थित असेल तर व्यसन सुटू शकतं आणि व्यसनाचा जर इलाज व्यवस्थित केला तर मानसिक आजार पण बरं होऊ शकतं. त्यामुळे व्यसनमुक्तीची ट्रीटमेंट करत असताना फक्त व्यसनाची ट्रीटमेंटचा विचार न करता मानसिक आजाराची पण ट्रीटमेंटचा विचार तितकंच करणं जरुरी आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पाचवा जो ग्रुप असतो तो म्हणजे शारीरिक व्याधी ज्या अल्कोहोलमुळे किंवा व्यसनामुळे होतात त्यांचा इलाज करणे. शारीरिक व्याधी कोणत्या असू शकतात, तर सिंपल आहे. अल्कोहोलमुळे हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला सूज येते, कावीळ होऊ शकते, फॅटी लिव्हर, सिरोसिस म्हणू शकतो. थर्ड स्टेजमध्ये लिव्हर असेल तर त्यांचा इलाज करणं जरुरी आहे. ब्लड प्रेशरचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, स्वादुपिंडाला सारखं जर सूज येऊन क्रोनिक पॅन्क्रियाटायटिसचा प्रॉब्लेम असेल, पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे पायाच्या आणि हाताच्या ज्या नस खराब असतील, तर असे वेगवेगळे जे शारीरिक व्याधी ह्या अल्कोहोल किंवा ॲडिक्शनच्या पेशंटना जर असतील तर शारीरिक व्याधीचा पण इलाज पॅरलल होणं जरुरी आहे. हे जे 5 ग्रुप आहेत औषधाचे वेगवेगळे प्रकार, ह्या सर्वांची सांगड जर व्यवस्थित घातली तर पेशंटमध्ये इलाज होणे शक्य आहे आणि सक्सेस मिळण्याचे चान्सेसही जास्ती राहतात. त्यामुळे थोडक्यात 5 प्रकारची औषधं कोणती? व्यसन बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषधं म्हणजे विड्रॉल मॅनेजमेंट, पिण्याची किंवा व्यसनाची इच्छा होऊ नये म्हणून अँटी क्रेविंग ड्रग्ज, नशा केली तर त्रास झाला पाहिजे म्हणून अँटॅब्यूज थेरपी किंवा ॲव्हर्जन थेरपी, जर पेशंटला मानसिक आजार असेल तर मानसिक आजाराची म्हणजे आवश्यकतेनुसार ट्रीटमेंट देणे, डिप्रेशन असेल तर अँटी डिप्रेशन, सायकोसिस असेल तर अँटीसायकोटिक, मूड डिसऑर्डर असेल तर मूड स्टेबिलायझर, आणि 5वा प्रकार म्हणजे शारीरिक व्याधी असतील जसे डायबिटीज, ब्लड प्रेशर, सिरोसिस, पेरिफेरल न्यूरोपॅथी, पॅन्क्रियाटायटिस, म्हणजे फिजिशियन मार्फत जे काही पेशंटला इलाज करणे आवश्यक आहे त्यांचा इलाज. अशा पद्धतीनं 5 प्रकारचे जे हे औषध आहेत ह्यांचं जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट जर सुरू केली आणि व्यवस्थित जर इलाज दिला तर नक्कीच सक्सेस मिळण्याची शक्यता जास्ती राहते. म्हणून ह्या 5 प्रकारची औषधं त्या सेंटरमध्ये दिली जातात का, व्यवस्थित त्याचं ॲनालिसिस केलं जातं का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे नातेवाईकांनी, पेशंटनी हा मुद्दा जरूर लक्षात घ्यावा जेणेकरून आपल्या पेशंटला मॅक्झिमम रिझल्ट देता येईल. हे झालं इलाजाबाबत. आता आम्ही पेशंटला ॲडमिट केल्यानंतर कशा पद्धतीने इलाज करतो हे थोडक्यात आणखी तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्याकडे विथ रिलेटिव्ह आणि विदाऊट रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकांसोबत पण आपण पेशंटला ठेवू शकतो आणि नातेवाईक जर राहण्याची इच्छा नसेल नातेवाईकांना तर पेशंटना फक्त ते सोडून जाऊ शकतात. ते तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा वैयक्तिक लेवलला जसे तुम्ही निर्णय घ्याल तशा पद्धतीनं आम्ही निर्मल हॉस्पिटल ॲक्सेप्ट करायला तयार आहे. आम्ही पेशंटला जरी नातेवाईक नसतील तरी लॉकअप सिस्टीम आहे, म्हणजे पेशंटला आम्ही 24 तास
पाळत ठेवून असतो. पेशंटला अजिबात बाहेर सोडत नाही. सिक्युरिटी असते, म्हणजे सिक्युरिटी गार्ड हे 24 आवर आम्ही ऑब्झर्व करत असतो. सर्व काही पेशंट हे कॅमेऱ्याच्या खाली निगराणीखाली असतात. त्यामुळे लॉकअप सिस्टीम असल्यामुळे पेशंट पळून जाण्याची शक्यताही कमी असते. आणखी एक आमच्या निर्मल हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटला ॲडमिट करतो त्यावेळी बऱ्याच पेशंटना ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. त्यासाठी आमच्याकडे इन हाऊसच लॅबोरेटरी आहे. आम्हाला आमच्या पूर्वीच्या एक्सपिरियन्सनं असं लक्षात आलं की पेशंटला सोनोग्राफी करण्याची गरज आहे, एक्सरे करण्याची गरज आहे, कार्डिओलॉजिस्टकडं हार्टची सिच्युएशन तपासण्यासाठी पाठवावं लागतं. तर आम्हाला सुरुवातीला 8-10 वर्षापूर्वी असा अनुभव आला की हे पेशंट जेव्हा आम्ही बाहेर पाठवत होतो डायग्नॉस्टिक सेंटरला सोनोग्राफीला किंवा एक्सरेला, तर हे पेशंट अचानक तिथं पळून जाण्याची शक्यता जास्ती असायची. त्यावेळी आमच्याकडे बाउन्सर असायचे, टीम पण असायची. पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या सेंटरमध्ये जेव्हा पेशंट आपण घेऊन जातो त्यावेळी काही ना काही कारणाने आपल्याला तेवढी पाळत ठेवता येत नाही आणि त्यामुळे पेशंट हे काहीतरी खोटं बोलून किंवा जबरदस्तीनं काहीतरी गोंधळ करून पळून जाण्याची शक्यता होते आणि काही वेळा पळून पण गेले. त्यावेळी आमच्या निर्मल हॉस्पिटलच्या टीमनं मॅनेजमेंटनं असा निर्णय घेतला की हा पण धोका आपण पत्करू नये किंवा ही पण रिस्क पळून जाण्याची टाळता आली तर काय करू शकतो. तर त्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही इन हाऊसच सोनोग्राफीची सोय केलेली आहे. एक्सरे सिस्टीम पण आम्ही बसवलेले आहे. कार्डिओलॉजिस्टकडे काही वेळा पेशंट पाठवावं लागू शकतं, तर आता आम्ही कार्डियाक प्रोबची पण सोय केलेली आहे आणि जेणेकरून ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इकोकार्डिओग्राम किंवा आपण EEG म्हणू शकतो, चेस्ट एक्सरे म्हणू शकतो, अल्ट्रासोनोग्राफी म्हणू शकतो. तर ह्या सर्व टेस्ट आम्ही इन हाऊसच उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जेणेकरून पेशंट बाहेर पळून जाणार नाही. आणि महत्त्वाचा याचा फायदा असा की जेव्हा केव्हाही पेशंट ॲडमिट होतो, हे पेशंट व्हायलेंट असतात. पेशंट कधी कधी ऐकत नाहीत, पेशंटला जबरदस्ती आणावं लागतं. आणल्यानंतर त्या पेशंटमध्ये प्रॉब्लेम आहेत हे कळतं. म्हणजे इतर पेशंटमध्ये काय होतं की पेशंटला आधी तपासतात, चेक करतात आणि पेशंटची सिच्युएशन आहे, खराब आहे, चांगले हे डॉक्टरना कळतं आणि नंतर ॲडमिट करतात. बऱ्यापैकी आमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा ह्या मानसिक आजार किंवा अल्कोहोलचे किंवा ॲडिक्शनच्या पेशंटना ट्रीटमेंट करायचं असेल जबरदस्तीनं तर त्यावेळी ते सापडत नाहीत आणि जेव्हा केव्हा सापडतात तेव्हा ॲडमिट केल्यानंतरच ह्या गोष्टी कळतात की ह्या पेशंटमध्ये मेडिकल कॉम्प्लिकेशन जास्ती आहेत. म्हणजे त्याचे लिव्हर खराब आहे, पोटामध्ये पाणी झालेलं आहे, छातीमध्ये पाणी झालेलं आहे. तर ह्या समस्या आम्हाला जेव्हा कळल्या आणि यासाठी आम्हाला तातडीनं सोनोग्राफी करणे, एक्सरे करणे आवश्यक भासू लागलं आणि जेव्हा पेशंट कोऑपरेटिव्ह नसेल, बांधून ठेवला असेल, तरीही आम्ही इथं बाहेर पाठवून हे तपासण्या करणं अवघड होत होतं आणि त्यासाठी ट्रीटमेंटला थोडा अडथळा निर्माण होत होता. आणि यासाठी आम्ही आमच्या निर्मल हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनं या सर्व ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, सोनोग्राफी, एक्सरे, EEG असेल, ECG असेल, इकोकार्डिओग्राम असेल, तर या सर्व टेस्ट आम्ही इथंच हॉस्पिटलमध्ये करू शकतो, केल्या पाहिजेत आणि ही सिस्टीम आमच्याकडे उपलब्ध आहे. आता ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर किती दिवस आपण ॲडमिट करू शकतो पेशंटला? OPD बेसिसवर तर आपण इझिली हे मगाशी 5 प्रकारची औषधं सांगितलीत ते आपण सुरू करतोच. पण ॲडमिट केल्यानंतर पण ह्या 5 प्रकारच्या औषधाचं आपल्याला नियोजन करावं लागेल. पण किती दिवस आपण ॲडमिट करू शकतो? तर सर्वसाधारणपणे हा जो ॲडमिशनचा कालावधी आहे हा मिनिमम 30 दिवसाचा आपण गृहीत धरला पाहिजे. पूर्वी आम्ही 21 दिवस किंवा 21 ते 25 दिवसाचा हा कालावधी आम्ही कन्सिडर करत होतो. पण हळूहळू आमच्या हे लक्षात आलेलं आहे की पेशंटमध्ये चांगल्या इम्प्रूव्हमेंट आणि चांगल्या रिझल्टसाठी आपल्याला मिनिमम 30 दिवस पेशंट ठेवला गेला पाहिजे. 30 दिवस का? तर पहिल्यांदा 8 ते 10 दिवस विड्रॉल मॅनेजमेंट करावी लागते. म्हणजे पेशंटच्या शरीरातून डिटॉक्सिफिकेशनद्वारे विड्रॉल मॅनेजमेंट म्हणजे अल्कोहोलचं किंवा व्यसनाचं जे प्रमाण आहे किंवा जो काही पदार्थ शरीरात आहे तो हळूहळू प्रमाण कमी करत पेशंट नॉर्मल लेवलला आला पाहिजे. याच्यासाठी विड्रॉल मॅनेजमेंट किंवा डिटॉक्सिफिकेशन स्टेजची 8 ते 10 दिवस आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पुढच्या 1 आठवडाभर आपण पेशंट नक्की दारू का पितो, कशासाठी पितो हे स्टडी करण्यासाठी आम्ही पेशंटला 38 ते 40 प्रश्नांची क्वेश्चनरी देतो. या प्रश्नामध्ये आम्ही पेशंटला पहिल्यांदा दारू कधी पिला, कुणावर सुरू केलं,
कसं वाटलं, किती खर्च केला, प्रमाण कसं वाढत गेलं, कोणकोणत्या प्रकारचे टेन्शन त्याच्या आयुष्यामध्ये आले होते, तो पिण्यास नक्की कोण कोण जबाबदार आहे, त्यानं पूर्वी अगोदर ट्रीटमेंट घेतला होता का, ट्रीटमेंट किती दिवस सोडला, पुन्हा का पिला, पुन्हा का सोडायची गरज आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तो मान्य करतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो त्या प्रश्नावलीद्वारे. आणि मी मगाशी सांगितलं 50% लोकांना मानसिक आजार असतो आणि तो मानसिक आजार कोणता आहे हे शोधण्यासाठी, त्याचा स्टडी करण्यासाठी आम्हाला त्या प्रश्नावलीची मदत होते आणि त्याचं आम्ही विश्लेषण करून ॲनालिसिस करून आम्ही पेशंटला मानसिक आजार आहे का नाही आहे आणि कोणता आहे हे शोधून काढतो. हे सेकंड हाफमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये आम्ही करतो. याशिवाय मानसिक आजारांची टेस्ट जसे की रोशा, MMPI, EPQR, NSQ असे काही सायकोलॉजिकल टेस्ट करतो, जेणेकरून पेशंटमध्ये मानसिक आजार आहे तर तो कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या लेवलचा आहे हे शोधून काढायला मदत होऊ शकते. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अँटी क्रेविंग ड्रग्ज, व्यसनाची इच्छा होऊ नये म्हणून औषधं चालू केली जातात, जसे अँटी क्रेविंग ड्रग्ज जसे की अकॅम्प्रोसेट असेल, नॅल्ट्रॅक्झोन, टोपिरामेट, बॅक्लोफेन, कार्बामॅझेपिन असे काही अँटी क्रेविंग ड्रग्ज आहेत, त्यांचा आपण वापर करतो. आणि 3rd to 4th वीकच्या दरम्यान आम्ही ॲव्हर्जन थेरपी म्हणजे औषधं अशी चालू करतो की ज्याच्यावर पेशंटनं जर नशा केला तर त्याला रिॲक्शन होऊ शकते. फक्त सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की ॲव्हर्जन थेरपी किंवा अँटी थेरपी ही फक्त अल्कोहोलसाठी उपलब्ध आहे. इतर काही ॲडिक्शन जसे कॅनॅबिस म्हणजे भांग गांजा चरस असेल, ब्राऊन शुगर असेल, तर अशा पेशंटमध्ये ॲव्हर्जन थेरपी ही नसते, म्हणजे रिॲक्शन होणाऱ्या गोळ्या नसतात. रिॲक्शन होणाऱ्या गोळ्या व्यसन केला तर ह्या फक्त दारूसाठी किंवा अल्कोहोलसाठीच उपलब्ध असतात. डिटॉक्सिफिकेशनमध्ये आम्ही विड्रॉल मॅनेजमेंट करत असताना काही पेशंट, साधारण 15 ते 20% पेशंट सिव्हिअर विड्रॉलमध्ये जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये गोंधळलेल्यासारखी अवस्था निर्माण होते. त्यांना कळत नाही मी कुठे आहे, काय आहे. त्यांना जवळजवळ जागेचं, वेळेचं, माणसाचं भान नसतं. जसा मासा पाण्याच्या बाहेर येऊन तडफडतो तसं त्यांचं शरीर तडफडत असतं. त्यांना कानात आवाज येत असतात, डोळ्यासमोर चित्र दिसतात. तर याला विड्रॉल सिम्पटम्स म्हणतो. आणि ह्याला डिलिरियम ट्रिमल्स म्हणजे व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स किंवा ऑडिटरी हॅल्युसिनेशन्स आपण ह्या पेशंटमध्ये अशा दिसू शकतात. अल्कोहोलच्या पेशंटना जेव्हा आम्ही इलाज सुरू करतो त्यावेळी विड्रॉल स्टेजमध्ये पेशंट सिव्हिअर विड्रॉलमध्ये जाऊ शकतो. डिलिरियम ट्रिमल्स ही कंडिशन दिसू शकते. आणि निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्राचं वैशिष्ट्य असं की ही कॉम्प्लिकेटेड पेशंट्स किंवा ही जी रिस्क आहे ही रिस्क पण आम्ही घेतो. म्हणजे विड्रॉल सिम्पटम्समध्ये पेशंटला गोंधळलेल्या अवस्थेत जेव्हा जातो तेव्हा कदाचित बांधून ठेवण्याची आवश्यकता लागू शकते. लिव्हर आणि किडनी जर 3rd स्टेजमध्ये असेल तर सिरोसिस ही सिच्युएशन असू शकते आणि त्यामुळे हिपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणजे कोम्यामध्ये जाण्याची शक्यता असते. किडनी फेल होण्याची शक्यता आहे, म्हणजे अचानक लघवी होणं थांबतं किंवा ह्याला हिपॅटोरिनोल सिंड्रोम म्हणतो, ही सिच्युएशन निर्माण होऊ शकते. क्षारांचं प्रमाण कमी होत असतं, त्यावेळी एकदम अचानक हार्ट अटॅकची रिस्क ही असू शकते. कधी कधी अचानक पोर्टल हायपरटेन्शन म्हणजे सिरोसिस जर पेशंटला असेल आणि पोर्टल हायपरटेन्शनमध्ये रक्तवाहिन्या आतल्या काही फुटतात आणि रक्ताची उलटी होणं किंवा संडासमध्ये रक्त पडणं असे कॉम्प्लिकेशन दिसू शकतात. आणि हे कॉम्प्लिकेशन्स ज्यावेळी होतात त्यावेळी पेशंट अति बॅड होऊन त्याला ऑक्सिजन सप्लाय किंवा व्हेंटिलेटर पण लावण्याची शक्यता लागू शकते. कधी कधी नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनीचे स्पेशल डॉक्टर असतात त्यांची पण मदत घ्यावी लागू शकते. डायलिसिसची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत हे कॉम्प्लिकेशन्स ना हँडल करण्यासाठी आम्ही ICU निर्मल हॉस्पिटलमध्ये ICUची पण सोय आहे. HDU म्हणजे हाय डिपेंडन्सी युनिट पण आहे, जेणेकरून आम्ही पेशंटला कंटिन्युअस मॉनिटर करू शकतो. त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन डेली मॉनिटर करणे, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम पण आमच्याकडे उपलब्ध आहे. मॉनिटर करणे, ब्लड प्रेशर बघणे, टेम्परेचर बघणे, सॅच्युरेशन चेक करणे, गरज पडल्यास त्याला आपण व्हेंटिलेटर लावणे म्हणजे ह्या किंवा डिफिब्रिलेटरची आवश्यकता भासल्यास त्याचा वापर करणे, हे सर्व कॉम्प्लिकेशन्सला हँडल करण्याची क्षमता आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे. निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये या सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि हे सर्व रिस्क आम्ही घेऊन पेशंटला इलाज करण्यास तयार असतो.
निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे पेशंट जेव्हा केव्हाही विड्रॉल स्टेजमध्ये जातील, म्हणजे डिलिरियममध्ये किंवा कन्फ्युजनमध्ये जातात, त्यावेळी पेशंटचं मॉनिटर होणं आवश्यक आहे. त्यासाठी आमच्याकडे ट्रेन्ड स्टाफ आहे आणि याही पलीकडे जर बघितलं तर फिजिशियनची आवश्यकता असते, म्हणजे MD डॉक्टरांची रेग्युलर व्हिजिट होणं आवश्यक असते. त्यामुळे आमच्याकडे MD डॉक्टर जे काही अवेलेबल असतील ते रोज पेशंटला तपासतात, सकाळ किंवा संध्याकाळी गरजेनुसार. आणि याही व्यतिरिक्त जे पोटविकार तज्ज्ञ, जे DM गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा DNB गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हे एक्सपर्टचे डॉक्टर असतात आणि त्यांची मदत पण आपल्याला घ्यावी लागते, जेणेकरून जर पेशंट सिव्हिअर स्टेजमध्ये असेल किंवा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स असतील, जसे की सिरोसिस ऑफ पेशंट, म्हणजे सिरोसिस म्हणजे पेशंटचं लिव्हर हे फार कुजलेलं आहे, थर्ड स्टेजमध्ये जवळजवळ पोटामध्ये पाणी झालेलं आहे, स्वादुपिंडाला सूज आलेला आहे, किंवा रक्ताची उलटी त्याला अगोदर झालेली आहे, किंवा रिस्क आहे कावीळ 3 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्ती आहे, असं जर असेल तर अशा सिच्युएशनमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची मदत घेणे आवश्यक आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ही टीम कार्यरत असते. महत्त्वाचा विषय म्हणजे जर पेशंट जर थर्ड स्टेजमध्ये असेल तर अचानक त्याला रक्ताची उलटी होणे किंवा संडासमधून रक्त पडणे अशी रिस्क राहू शकते आणि पेशंटच्या जीवाला धोका हा होऊ शकतो. अशा सिच्युएशनमध्ये तात्काळ आपण त्या पेशंटला बँडिंग, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या असतात त्या बंद कराव्या लागतात. बँडिंग म्हणून एक प्रोसिजर आहे आणि बँडिंग प्रोसिजर एंडोस्कोपी केल्यानंतर करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आमच्या नवीन हॉस्पिटलमध्ये आम्ही ऑपरेशन थिएटर बनवलेलं आहे, जिथं अचानक जर बँडिंग करण्याची जर गरज पडली तर आणि जर टीम अवेलेबल असेल तर ते पण आम्ही तिथेच आमच्या सेंटरमध्ये करू शकतो. याचं कारण असं की पेशंट जर एकदम सिरियस झाला तर अचानक पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं, आणि त्यात जर पेशंट कोऑपरेटिव्ह नसेल आणि पेशंट दंगा करत असेल, व्हायलेंट असेल, नशेत असेल, विड्रॉलमध्ये असेल आणि त्याला ऐकत नसेल तर अशा सिच्युएशनमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ती प्रोसिजर करणं जरा डिफिकल्ट असतं. त्याही प्रोसिजर्स या इथंच करणं शक्य व्हावं या हेतून आम्ही ही पण सुविधा आमच्या हॉस्पिटलमध्ये नवीन सेटअपमध्ये करण्याचा प्लॅन आहे. याही पलीकडे कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये काही पेशंटना RT फिडिंग करण्याची गरज लागू शकते. म्हणजे RT फिडिंग म्हणजे नळीमधून नाकातून नळी घालून त्या पेशंटला फूड दिलं जातं. तर ही पण सोय आम्ही उपलब्ध आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे छोटी गोष्ट आहे पण ते करणं पण अतिशय महत्त्वाचं असतं. आणि याही शिवाय जर पेशंटला गरज लागली तर सेंट्रल लाईन, म्हणजे कधी कधी हाताच्या पायांच्या त्यांच्या नसा किंवा वेन्स एवढ्या खराब असतात की आपण सलाईन लावू शकत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये मानेच्या शिरामधून व्हेनमधून पेशंटला IV फ्लुइड्स देणं जरुरी आहे आणि ती पण सिस्टीम आमच्याकडे आम्ही राबवत आहोत आणि सर्व्हिस देत आहोत असं पण म्हणू शकतो. कधी कधी काही सिच्युएशनमध्ये लंबार पंक्चर, म्हणजे मणक्यामध्ये किंवा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो आपण, मणक्यामध्ये जे पाणी आहे म्हणतो, तर ते टॅप करण्याची पण आवश्यकता लागू शकते. तर CSF ड्रेन किंवा CSF स्टडी करण्यासाठी पण जे काही फायनल लेवलला ती प्रोसिजर करावी लागते आणि ती पण सोय आम्ही आमच्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पेशंटचं लिव्हर जर तिसऱ्या स्टेजमध्ये असतं त्यावेळी पेशंटच्या पोटामध्ये पाणी झालेलं असतं आणि हे जे पाणी म्हणजे असायटिस म्हणतो आपण, सिव्हिअर असायटिस असेल आणि अशा वेळी ते पाणी फुफ्फुसामध्ये पण दिसतं, म्हणजे फुफ्फुसामध्ये प्लुरल इफ्युजन म्हणू शकतो आपण, ती सिच्युएशन असते. तर अशा सिच्युएशनमध्ये कधी कधी टॅपिंग करावं लागतं, म्हणजे ते पाणी कमी करावं लागतं. तर ती पण प्रोसिजर आमच्या निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही करत आहोत. आमच्या निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही स्पेशल आयसोलेशन वॉर्ड पण केलेला आहे. काही वेळा पेशंट इन्फेक्टेड असतात, म्हणजे TBचा आजार असतो, कधी कधी त्यांना फंगल इन्फेक्शन असतं, कधी कधी आपण म्हणतो कंजंक्टिव्हिटिस म्हणजे डोळे आलेले आहेत असं आपण म्हणतो, किंवा इन्फेक्शन म्हणजे ताप, व्हायरल इन्फेक्शन असेल, किंवा काही रिस्की जे पेशंट्स असतात ज्यांच्यामुळे इतरांना संक्रमण होण्याची शक्यता आहे. तर अशा पेशंटना आम्ही सेपरेट 1 किंवा 2 आमचे ICU बेड आहेत, तिथं अशा पेशंटना ठेवण्याची सोय सेपरेट केलेली आहे. लवकरच आम्ही डायलिसिस युनिट पण चालू करत आहोत.
कारण हे सिव्हिअर स्टेजमध्ये पेशंट जर थर्ड स्टेजमध्ये असेल, लिव्हर खराब असेल आणि किडनीवर परिणाम होत असेल आणि किडनी फेल होत असेल, हिपॅटोरिनल सिंड्रोमची सिच्युएशन येत असेल, तर अशा वेळी अचानकच नेफ्रॉलॉजिस्ट किंवा किडनीचे जे स्पेशल डॉक्टर आहेत त्यांच्याकडून एक ट्रीटमेंटचा प्लॅन असतो, तो म्हणजे डायलिसिसला पेशंट शिफ्ट करणे. तर आमचे पेशंट जे असतात हे अचानक बाहेर शिफ्ट करणे, पेशंट कोऑपरेटिव्ह असेल तर ठीक आहे, कधी कधी कोऑपरेटिव्ह नसतात, दंगा करत असतात, व्हायलेंट होत असतात, त्यांना जाणीवच नसते की त्यांना हा प्रॉब्लेम आलेला आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये हे पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यास प्रॅक्टिकली डिफिकल्ट जातं. ही जाण ठेवून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट पण आम्ही सुरू करत आहोत. पेशंटला ॲडमिट केल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये आम्ही पेशंटला मानसिक आजार आहे की नाही हे तपासण्यास सुरू करतो. म्हणजे पेशंटची सायकोलॉजिकल टेस्ट करतो, त्याला प्रश्नावली देतो आणि त्यानुसार आम्ही ॲनालिसिस करून पेशंटला जो मानसिक आजार आहे, डिप्रेशन आहे, अँझायटी डिप्रेशन, बायपोलर मूड डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया असे कोणते आजार आहेत का हे चेक करतो. 50% लोकांना कोणता ना कोणता आजार असतो, तर त्याची पण आम्ही ट्रीटमेंट देण्यास सुरुवात करतो. जसं की अँझायटी असेल तर अँटी अँझायटी ड्रग्स, डिप्रेशन असेल तर अँटी डिप्रेशन, सायकोसिस असेल तर अँटीसायकोटिक्स आणि मूड डिसऑर्डर असेल तर मूड स्टेबिलायझरचा वापर करतो. मानसिक आजाराची ट्रीटमेंट जेव्हा आम्ही सुरू करतो त्यावेळी पेशंटचा जर आजार, मानसिक आजार जर सौम्य लेवलला असेल, माइल्ड टू मॉडरेट असेल, तर औषधांना आम्ही बरं करायचा प्रयत्न करतो. तोच जर मानसिक आजार सिव्हिअर लेवलला असेल, खास करून बायपोलर मूड डिसऑर्डर किंवा स्किझोफ्रेनिया असेल, संशयाचा आजार असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला फक्त औषधानं रिझल्ट मिळत नाही. त्यावेळी आम्ही ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीचा ऑप्शन आम्ही पेशंटला देतो. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे पेशंटमध्ये आम्ही फिट इंड्यूस करतो, भूल देऊन ही प्रोसिजर असते. यासाठी पेशंटचा अगोदर बेसिक तपासण्या, इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करतो, मेडिसिन किंवा फिजिशियनचा फिटनेस आम्ही घेतो, नंतरच ECTचा प्लॅन करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण नातेवाईकांनी लक्षात घेणं जरुरी आहे की ECT जी ट्रीटमेंट आहे ही अल्कोहोलच्या ट्रीटमेंटचा भाग नाही आहे. अल्कोहोलचा ट्रीटमेंट करत असताना पेशंटला जर मानसिक आजार असेल आणि तो मानसिक आजार जर सिव्हिअर लेवलला असेल आणि त्या औषधानं फक्त बरा होत नसेल, तर मानसिक आजार बरं करण्यासाठी आपण ECTचा वापर करतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण 30 दिवसाचा प्लॅन केलेला असतो त्यावेळी कदाचित अशा पेशंटमध्ये 10 ते 20 दिवस हा कालावधी वाढू शकतो. म्हणजे ECTसाठी साधारण 5 ते 8 ECT असतात, युजली 8 ते 12 ECT असतात, पण IPD बेसिसवर आम्ही साधारणपणे 8 ECT द्यायचा प्रयत्न करतो आणि राहिलेले OPD बेसिसवर हा पूर्ण करायचा प्रयत्न असतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये पेशंटचा ॲडमिशनचा कालावधी हा 20 ते 30 दिवसांनी कदाचित वाढवावा लागू शकतो. पण लक्षात घ्या, मानसिक आजार आपल्या पेशंटला आहे की नाही हे ओळखायचं असेल तर पेशंटला ॲडमिशन झाल्यानंतर 15-20 दिवसांनीच अंदाज येऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे एखाद्या पेशंटला मानसिक आजार आहे की नाही कसं ओळखायचं, तर त्यासाठी पेशंटची दारू ही 30 दिवस बंद पाहिजे. म्हणजे दारूचा इफेक्ट मनावर 30 दिवस असतो. दारू बंद झाल्यानंतर पेशंटमध्ये डिप्रेशनचे सिम्पटम्स असतील, मूड सिम्पटम्स असतील, सायकोसिसचे सिम्पटम्स असतील, संशयाचे सिम्पटम्स असतील आणि दारू बंद झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत जर ते दिसत असतील, ती सिम्पटम्स, ती लक्षणं, तर ते दारूमुळेच आहे असं आपण गृहीत धरलं पाहिजे. 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही लक्षणं जर निघून गेली तर ती दारूमुळे ही सिम्पटम्स होते असं आपण म्हणू शकतो. 30 दिवसानंतर ही जर लक्षणं दिसायला लागली, म्हणजे मूड सिम्पटम्स दिसत आहेत, पेशंट इरिटेबल आहे, चिडचिड करतो, संशय येत आहे, उदास वाटत आहे आणि 30 दिवस झाले दारू बंद आहे, असं जर असेल तर पेशंटला मानसिक आजार आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे व्यसनाचा आजार वेगळा आणि मानसिक आजार वेगळा. जर मानसिक आजाराची लक्षणं 30 दिवसापेक्षा जास्ती 30 दिवसानंतर पण दिसत असतील तर अशा पद्धतीनं 5 प्रकारची औषधं आपण जेव्हा सुरू करतो, म्हणजे विड्रॉल मॅनेजमेंट म्हणजे दारू बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषधं, दारू पिण्याची इच्छा होऊ नये म्हणून अँटी क्रेविंग ड्रग्स, दारू पिला तर त्याला त्रास झाला पाहिजे म्हणजे ॲव्हर्जन थेरपीचा जो भाग आहे तो, याला अँटॅब्यूज थेरपी आपण असं म्हणू शकतो. अँटॅब्यूज थेरपी फक्त अल्कोहोलसाठी उपलब्ध आहे. चौथा ऑप्शन म्हणजे दारूमुळे जर मानसिक आजार देखील असेल दारू पिणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यसनी पेशंटना, तर मानसिक आजाराची ट्रीटमेंट. आणि
व्यसनामुळे जर शारीरिक व्याधी असतील किंवा इतर व्याधी पण असोसिएटेड असतील तर त्यांची पण ट्रीटमेंट, ह्या 5 प्रकारे ही औषधं जेव्हा देऊ तेव्हा पेशंटमध्ये सक्सेस मिळणं हे शक्य आहे. व्यसनाबाबत इलाज करत असताना विड्रॉल मॅनेजमेंट म्हणजे सर्व प्रकारची व्यसनं जी आहेत, तंबाखू असेल, म्हणजे निकोटीन रिलेटेड प्रोडक्ट असतील, अल्कोहोल तर आहेच आहे, भांग गांजा चरस म्हणजे कॅनॅबिस, ब्राऊन शुगर, एम्फिटॅमिन, LSD, कोकेन, MD पावडर, मेफेड्रॉन असे जे सर्व प्रकारचे ॲडिक्शन आहेत त्यांच्यामध्ये विड्रॉल मॅनेजमेंटची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. अँटी क्रेविंग ड्रग्स म्हणजे वेगवेगळे क्रेविंग कमी करणारे औषधं देऊ शकतो. का पितो, कशासाठी पितो त्याचा अभ्यास करून ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि फिजिकल कंप्लेंट्स असतील किंवा फिजिकल व्याधी असतील त्याची पण ट्रीटमेंट देऊ शकतो. ॲव्हर्जन थेरपी फक्त अल्कोहोलसाठी उपलब्ध आहे, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तो आपण लक्षात घेणं जरुरी आहे. लेटेस्ट ट्रीटमेंट जो ऑप्शन अवेलेबल आहे तो म्हणजे इम्प्लांटचा. तर आपण ऐकलेलं आहोत की बऱ्याच काही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून औषध दिली जातात. तर तो ग्रुप म्हणजे इम्प्लांट. म्हणजे काही वेळा अशा प्रकारची औषधं उपलब्ध आहेत जी मांडीच्या स्नायूमध्ये किंवा पाठीच्या स्नायूमध्ये ठेवतात, ऑपरेशन करून म्हणजे त्या मसल्समध्ये ठेवतात आणि ते जे औषध आहे ते 3 महिने, 6 महिने किंवा 9 महिन्यासाठी ते हळूहळू औषध ते रक्तामध्ये मिसळलं जातं आणि त्याच्यावर जर नशा केली तर पेशंटला रिॲक्शन होऊ शकते. त्याला इम्प्लांट थेरपी असं म्हणतात. तर अल्कोहोलसाठी पण ते उपलब्ध आहे आणि इव्हन इतर औषधं म्हणजे डायसल्फाम इम्प्लांट किंवा नॅल्ट्रॅक्झोन इम्प्लांट आपण म्हणतो, तर ती थेरपी पण आमच्या सेंटरमध्ये आम्ही चालू करत आहोत. ही 5 प्रकारची जी औषधं आहेत ती सुरू केल्यानंतर इतर थेरपींचा पण आम्ही वापर करतो, जसे की योगा, प्राणायाम, मेडिटेशन, हिप्नोथेरपी, स्वसंमोहन, पंचकर्म थेरपी जसे की स्नेहन, स्वेदन, वमन, बस्ती, शिरोधारा इत्यादी थेरपीज. याशिवाय वेगवेगळ्या स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, म्युझिक थेरपी, कलर थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट वर्क, पेपर बॅग बनवणे, गिफ्टचे बुके बनवणे. याशिवाय डान्स थेरपी, झुंबा थेरपी यांचा वापर करून आम्ही मन गुंतवण्यास शिकवतो आणि आनंद कसा मिळवायचा हेही शिकवतो. याशिवाय आम्ही पेशंटला ॲडमिट झाल्यानंतर वेगवेगळे इनडोअर गेम्स किंवा आउटडोअर गेम्स पण शिकवतो. इनडोअर गेम्स जसे की कॅरम, चेस, लुडो, टेबल टेनिस, स्नूकर इत्यादी खेळ. आणि आउटडोअर गेम म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो खो, संगीत खुर्ची, रिंग, फ्लाइंग डिश असे अनेक प्रकारचे जे आउटडोअर गेम्स आहेत ते पण आम्ही पेशंटला शिकवतो. नवीन एक थेरपी ती म्हणजे ॲनिमल थेरपी म्हणजे प्राण्यांशी आपण खेळून ताणतणाव कसा दूर करू शकतो हे पण आम्ही शिकवतो. आणि या सर्व थेरपी शिकवण्यासाठी आमच्याकडे एक्सपर्ट टीम आहे. जसे की म्युझिक शिकवण्यासाठी म्युझिक टीचर आहेत, झुंबा शिकवण्यासाठी झुंबा टीचर आहेत, योगा शिकवण्यासाठी योगा टीचर आहेत, नॅचरोपॅथीची थेरपी देण्यासाठी नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत. जिममध्ये आम्ही वेगळे सेट उभे केलेले आहेत, तर ते जिममध्ये ट्रेनिंग देण्यासाठी जिम ट्रेनर आहेत, ड्रॉइंगसाठी सेपरेट ड्रॉइंग टीचर आहेत. तर ह्या सर्व थेरपी शिकवण्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट टीम आमच्याकडे उपलब्ध आहे. इन शॉर्ट, व्यसनाचं रिलेशन हे स्ट्रेससाठी आहे आणि स्ट्रेस हार्मोन्स म्हणण्यापेक्षा आपण हॅपी हार्मोन्स जे आहेत, डोपामिन, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन आणि एंडॉर्फिन हे जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं सिक्रीट होतील हे आम्ही पेशंटला शिकवतो, जेणेकरून पेशंटचं लाईफ हे तणावमुक्त आणि व्यसनमुक्त राहील याच्यासाठी आम्ही काळजी घेतो. आपल्या या डिस्कशनमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी कव्हर करू इच्छितो. जसे की पेशंट किंवा नातेवाईकांचं म्हणणं असं असतं की आमच्या पेशंटला 3-4 महिने ॲडमिट करा आणि जास्तीत जास्त वेळ ठेवा म्हणजे तो सुधारेल. तर माझं एक वैयक्तिक मत असं आहे की पेशंटला जास्ती दिवस ठेवलं किंवा जास्ती कालावधीसाठी ठेवलं तर जास्ती सुधारणा होते असं काही नाही. एक साधारणपणे माझा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की पेशंटला 30 दिवस ठेवणं हे सफिशियंट राहील. 90 ते 95% पेशंटमध्ये 30 दिवस हा कालावधी पुरेसा आहे. याचं कारण असं की साधारणपणे पहिले 8-10 दिवस आपण विड्रॉल मॅनेजमेंट, नंतर अँटी क्रेविंग ड्रग्स,
नंतर का पितो, कशासाठी पितो ह्याचा अभ्यास करायला 3रा आठवडा आणि 4था आठवडा आपल्याला मूळ कारण सापडून त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. काही पेशंटमध्ये जेव्हा आपल्याला मानसिक आजार जर जास्ती असेल आणि त्यावेळी आपल्याला ECTचा ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो, त्यावेळी कदाचित आपल्याला 15-20 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की 30 दिवस हा कालावधी सफिशियंट आहे. 3 महिने 4 महिने ठेवण्यास आपण जर ठरवलं ठेवायचं, तर माझं असं म्हणणं आहे की त्या पेशंटला 30 दिवसानंतर आपण डिस्चार्ज करून बघूया. डिस्चार्ज केल्यानंतर परत समजा पेशंट सुधारला तर ठीक, नाही सुधारला तर आपल्याला सेकंड अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज किंवा 3ऱ्या लेवलचा अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज किंवा औषधामध्ये अजून काही बदल करू शकतो का, हा अभ्यास करायला आपल्याला वेळ मिळतो आणि आपण पुन्हा एकदा त्याला ॲडमिट करू शकतो. म्हणजे 3 महिने 4 महिने ठेवण्यापेक्षा पेशंटला 1 महिना आणि गरज लागली तर रिॲडमिशन करणं हे जास्ती फायद्याचं ठरेल असा आमचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे 3-4 महिने एकदम ऑप्शन न घेता पहिल्यांदा आपण 30 ते 40 दिवसाचा कालावधी सफिशियंट आहे असं मला वाटतं. बऱ्याच सेंटरमध्ये काय होतं की 3 महिने ठेवा, 6 महिने ठेवा असं म्हणतात. पण 3 महिने 6 महिने ठेवण्याच्या अगोदर मी तुम्हाला आतापर्यंत जी माहिती दिली आहे त्याचा तुम्ही जरूर विचार करावा, अभ्यास करावा आणि मग आपल्या पेशंटला 3 महिने 6 महिने ठेवायचं का, हा त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आपण घेऊ शकता. बऱ्याच सेंटरमध्ये 1 महिना ठेवला की लगेच नातेवाईकांना बोलवतात आणि घेऊन जावं म्हणतात. 2 महिने ठेवले, 2 महिन्यानंतर बोलवतात, 2 महिने झाले, आता 60 दिवस झाले, 61व्या दिवशी घेऊन जावं म्हणतात. 3 महिने ठेवलं, 4थ्या महिन्यात घेऊन जावं म्हणतात. तर असं न करता अशा सेंटर आपण निवडा जिथं रिलेटिव्हना बोलवतात. 15-20 दिवसांनी पेशंटला भेटण्यासाठी रिलेटिव्हना बोलवतात. रिलेटिव्ह आणि पेशंटची भेट घालून देतात. तिथं काउन्सिलर, सायकॉलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टच्या पुढे त्याची मीटिंग होते, डिस्कशन होतं, काही पॉईंट निघतात, काही मुद्दे निघतात. पेशंटला जाणीव झाली आहे का, पेशंटमध्ये फरक पडला आहे का 15-18 दिवसांनी, ह्याचा एक थोडा अंदाज येतो. ते डिस्कशन झाल्यानंतर पुन्हा सायकॅट्रिस्ट त्यानुसार औषधे ॲडजस्ट करतात. मग आपण पुढच्या आठवड्यात म्हणजे 1 महिन्यानंतर सोडायचं का, 40व्या दिवशी सोडायचं का, मानसिक आजाराची ट्रीटमेंट लागणार आहे ह्याचं असेसमेंट लागतं. त्यामुळे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे कमीत कमी 2 ते 3 मीटिंग झाले पाहिजे. बऱ्याच सेंटरमध्ये रिलेटिव्हना बोलवलं जातच नाही, डायरेक्ट 30 दिवस झाले की डिस्चार्ज देतात. मग पेशंटमध्ये फरक पडला की नाही हे रिलेटिव्हना पण ते कळलं पाहिजे. माझं म्हणणं हेच आहे आमचं की तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये जेव्हा कुठल्याही सेंटरमध्ये, आमच्याच सेंटरमध्ये ठेवा असं नाही, कुठल्याही सेंटरमध्ये गेल्यानंतर 15-20 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ते बोलवतात का, मीटिंग क्रॉस मीटिंग होते का, डिस्कशन होते का. तुम्हाला बऱ्याच नातेवाईकांना माहीत पण नसते की डॉक्टर कोण आहेत, कोण काउन्सिलर आहेत. तर असं न करता तुम्ही हक्कानं 15-20 दिवसांनी भेटा, डिस्कशन करा. 30 दिवसानंतर तुम्हाला वाटलं आपण पेशंट इम्प्रूव्हमेंट आहे तर आपण पेशंटला घेऊन जाऊ शकतो, नसेल तर कदाचित आपल्याला दिवस वाढवावे लागू शकतात. त्यामुळे अशा सेंटरची निवड करा जिथं तुम्हाला मीटिंगला बोलवलं जातं, क्रॉस मीटिंग होतात, डिस्कशन होतं आणि मग आपण पुढे निर्णय घेऊ शकतो. आमच्या 18-20 वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही जेव्हा निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्र नवीन सेटअप जो 150 बेडचा चालू केला, त्यामध्ये आम्ही ICUची सोय केली, HDUची सोय केली, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, कॉम्प्लिकेटेड पेशंट्स आम्ही ठेवण्यास सुरुवात केली आणि ट्रीटमेंट पण देण्यास सुरुवात केली. याच्या मागचा महत्त्वाचा हेतू काय आहे किंवा कारण काय आहे तर मी आपणास शेअर करू इच्छितो की जेव्हा आमच्या लक्षात आलं की 5-6 वर्षापूर्वी की जेव्हा एखादा पेशंट आपल्याकडे व्यसनमुक्तीसाठी ॲडमिट होतो आणि त्या पेशंटला कॉम्प्लिकेशन्स होतात, म्हणजे पोटात पाणी झालेलं आहे, कावीळ झालेला आहे, स्वादुपिंडाला सूज आलेली आहे, तर अशा पेशंटला फिजिशियनकडे आम्ही जेव्हा शिफ्ट करतो किंवा फिजिशियनकडं किंवा गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडं आपण शिफ्ट करतो, त्यावेळी पेशंट तिथं मेडिकली आपण ट्रीटमेंट देतो, सगळं होतं बरोबर आहे. सुरुवातीला आमच्याकडे 3-4 दिवस राहतो आणि नंतर आपण शिफ्ट करतो. शिफ्ट केल्यानंतर पेशंट तिथं ट्रीटमेंट घेतो, बरा होतो आणि त्याच्यानंतर तो परत पेशंट ट्रीटमेंट घ्यायला तयार होत नाही. नातेवाईकांच्या अगेन्स्ट तो जातो, तो ऐकतच नाही. नातेवाईकांचं म्हणणं तेच असतं की आता तो परत यायला तयार नाहीये. मग परत काय होतं की थोड्या दिवसांनी तो शरीराने चांगला होतो, अल्कोहोलची ट्रीटमेंट पूर्ण होत नाही. मी जे सांगितलं तुम्हाला 5 प्रकारची औषधं ती त्याला त्या पेशंटला दिली जात नाहीत आणि तो पुन्हा पेशंट दारू प्यायला सुरुवात करतो. त्यामुळे ही जाण ठेवून आमच्या लक्षात आलं की पेशंटला
दारूची ट्रीटमेंट देण्यासाठी जर फिजिकल कॉम्प्लिकेशन्स असतील तर ती पण ॲट अ टाइम जर दिली तरच आपल्याला दारूबद्दलच्या 5 प्रकारच्या औषधाचं जे कॉम्बिनेशन द्यायचं आहे ते आपण व्यवस्थित देऊ शकतो. त्यामुळे कॉम्प्लिकेटेड पेशंटचा ट्रीटमेंट पण एकत्र केला तर सक्सेस रेट हा जास्ती मिळतो. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये जर विचार केला तर असे पेशंट बऱ्याच फिजिशियन, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेतलेले असतात. बरोबर आहे, दारूमुळे कावीळ झाली, दारूमुळे स्वादुपिंडाला सूज झाली, दारूमुळे पित्ताचा त्रास झाला, गॅस्ट्रायटिस झालं. ते पेशंट जातात, पित्ताचा त्रास झाला, सलाईन लावून घेतात, ॲडमिट होतात 3-4 दिवसासाठी आणि बरे पण होतात आणि पुन्हा जाऊन तो दारू चालू करतो. म्हणजे अशा हॉस्पिटलमध्ये दारूमुळे जे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत त्याची ती ट्रीटमेंट करतात. त्या डॉक्टरांचा 100% बरोबर आहे. पण दारू पुन्हा पिऊ नये याच्यासाठी काहीतरी काम करायला लागेल, ते मात्र सायकॅट्रिस्टकडून ट्रीटमेंट केल्यानंतरच सक्सेसफुल होऊ शकतं. त्यामुळे मेडिकल कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट आणि सायकॅट्रीची ट्रीटमेंट ॲट अ टाइम जिथं होईल तिथं आपल्याला चान्सेस हे इम्प्रूव्हमेंटचे जास्ती मिळू शकतात. शेवटी जाता जाता मी हेच सांगू इच्छितो की व्यसनमुक्ती केंद्र भरपूर आहेत, व्यसनमुक्तीचे हॉस्पिटल भरपूर आहेत. मी 15-20 वर्षामध्ये जिथे जिथे व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथे तिथे मी भेट दिलेली आहे. संपूर्ण भारतभर मी फिरलेलो आहे. जवळजवळ महाराष्ट्रात मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, बाहेर बेंगलोर, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरामध्ये पण फिरलेलो आहे. बऱ्याच सेंटरमध्ये मी व्हिजिट दिलेले आहे, हॉस्पिटलमध्ये व्हिजिट दिलेले आहे. तर जे सेंटर जेन्युइनली काम करतात, व्यवस्थित काम करतात, ते सेंटर आम्हाला इझिली अवेलेबल करतात बघण्यासाठी. म्हणजे तुम्ही बिंदास जाऊ शकता, आत बघू शकता कशा पद्धतीने ट्रीटमेंट आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक थेरपीमध्ये पेपर्स बघू शकता, औषधं बघू शकता, डिटेल सगळे बघू शकता. पण काही सेंटरमध्ये आम्ही जेव्हा बघण्यास गेलो होतो त्यावेळी काही सेंटरनी नकार दिला. तुम्ही बघू शकत नाही, अलाउड नाही, आत आपण पेशंटला भेटू शकत नाही. पेशंटला भेटायचं असेल तर बाहेरच्या हॉलमध्ये भेटा. पेशंट जिथं बेडवर झोपतो, बसतो त्या रूममध्ये तुम्ही जाऊ शकत नाही किंवा अलाउडच करत नाहीत, बिलकुल 100% ते अलाउडच करत नाहीत. असे पण काही सेंटर असतात. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर तुमच्या पेशंटला जर कोणत्याही सेंटरमध्ये ट्रीटमेंटला घेऊन जावा, त्या सेंटरला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की आम्हाला ते सेंटर बघायचं आहे, फिरून बघायचं आहे, ट्रीटमेंट दाखवा, कशा पद्धतीनं असतं. तर ह्या तुम्हाला बघण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही जरूर त्या सेंटरला व्हिजिट करा, बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की हे ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे, पारदर्शक त्याची प्रक्रिया आहे, पारदर्शक तो सेटअप आहे, असं जर वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही सेंटरमध्ये अवश्य ट्रीटमेंट घ्या. हीच माझी एक नातेवाईकांना असेल, पेशंटना असेल, ही कळकळीची विनंती राहील. आणखी एक महत्त्वाचा म्हणजे खर्चाचा विषय असतो की बऱ्याच सेंटरमध्ये खर्च कमी आहे, काही सेंटरमध्ये जास्ती असतो, काही सेंटरमध्ये 10,000, 15,000, 20,000, काही सेंटरमध्ये 90,000, काही सेंटरमध्ये 1,00,000, 1,25,000 असतो. तर असं होण्याचं कारण काय? तर मी मगाशी सांगितलं की सिस्टीम, सेटअप, डॉक्टरांची टीम, नर्सिंग स्टाफची टीम, इतर फॅसिलिटी, ट्रीटमेंटच्या ऑप्शन्स ज्या असतात अवेलेबल, नातेवाईक असताना, नातेवाईक नसताना त्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी कोणत्या कोणत्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ह्या सर्व गोष्टींचा जर स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा हॉस्पिटल बेस्ड जिथं ट्रीटमेंट आहे तिथं आपल्या पेशंटला रिझल्ट हा जास्ती मिळू शकतो. मुलाची शपथ आहे, आईची शपथ आहे, देवाची शपथ आहे, पंढरपूरची माळ घातली, असा पण एक ग्रुप आहेच. त्या ग्रुपला शपथेवर जर सुटणार असेल तर तो म्हणजे माइल्ड केस असू शकतं, माइल्ड सिच्युएशन असू शकतं. अशा केसमध्ये कोणत्याही सेंटरमध्ये ठेवला की फरक पडू शकतो. पण मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे मध्यम ते तीव्र लेवलला कॉम्प्लिकेटेड पेशंट्स आणि असोसिएटेड जे प्रॉब्लेम्स असतील अशा पेशंटसाठी हॉस्पिटल बेस्ड ट्रीटमेंट दिलं तर रिझल्ट हा चांगला असतो. निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ही जी माहिती आम्ही दिलेली आहे ह्या मागचा हेतू हाच आहे की व्यसनाबाबत अवेअरनेस होणं तर आवश्यक आहेच, पण ट्रीटमेंटबद्दल पण माहिती होणं हे आवश्यक आहे. कारण हे 5 प्रकारचे औषधं आहेत, त्याची ट्रीटमेंट कशी असते, कशा पद्धतीने दिला पाहिजे,
कोणाकोणाचा रोल आहे, कोणत्या प्रकारचे डॉक्टर्स तिथं लागतात, काउन्सिलरचा रोल किती आहे, रिहॅबचा रोल किती आहे, डॉक्टरांचा किती आहे, हॉस्पिटलचा किती रोल आहे, हे आपल्याला पटवून देणं हे अत्यावश्यक आहे. कारण नातेवाईकांना जर याच्याबद्दल जागृती निर्माण झाली, अवेअरनेस जर निर्माण झाला, ज्ञान जर मिळालं, तर आपल्या पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी आपण कोणत्या प्रकारचं हॉस्पिटलमध्ये आपण पेशंटला इलाज देऊया, कोणत्या सेंटरमध्ये जाऊया, किती खर्च करूया, किती खर्च होण्याची शक्यता आहे, कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात, पेशंटचा बेनिफिट कोणता पेशंटला होऊ शकतो, आपला स्वतःचा काही भविष्यात होणारं नुकसान आहे ते किती नुकसान वाचू शकतं, याबद्दल जाणीव होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हाच आमचा त्यामागचा हेतू आहे. आम्हाला कुठल्याही दुसऱ्या सेंटरबद्दल आम्हाला कुणालाही निगेटिव्ह बोलायचं नाही आहे, भावना दुखवायच्या नाही आहेत. फक्त एवढं सांगायचं आहे की काही सेंटर्स आणि हॉस्पिटल हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि जिथं कमतरता आहे, त्रुटी आहेत, असू शकतात, त्याबद्दल तुम्हाला जाणीव करून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्ही सर्व अभ्यास करा, सर्व प्रकारच्या या गोष्टींचा अभ्यास करा, स्टडी करा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, हीच आमची त्यामागची भावना राहील. तर पुन्हा भेटूया आपण नवीन विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी. मानसिक आजार असतील किंवा व्यसनाबद्दल आपणास अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आपण पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आमची वेबसाईट आहे www.nirmalhospitalmiraj.com. या वेबसाईटला तुम्ही जरूर भेट द्या. आमचं यूट्यूब चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, याला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल जे आहे त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.